फडणवीसांनंतर आता मुख्यमंत्री शिंदे अजित पवारही अयोध्येला जाणार नाहीत। संपूर्ण मंत्रिमंडळ नंतर दौऱ्यावर जाणार। अंतराळातून इस्रोनं दाखवली राम मंदिराची अद्भुत झलक। श्रीरामाच्या भव्य मंदिराचे सॅटेलाइट फोटो, दशरथ महाल आणि शरयू नदीचं सुंदर रूप। अयोध्या धाम विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचं जोरदार स्वागत। आजमगडचे कलाकार सादर करतात पारंपरिक धोबिया नृत्य। येणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या लाईव्ह प्रसारणावर सायबर हल्ल्याचा धोका। सरकारी पोर्टल वेबसाईट्सला अलर्ट राहण्याचे आदेश। तामिळनाडूत प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रसारणावर बंदी घातल्याचा अर्थमंत्री सीतारामन यांचा दावा। कार्यक्रम आयोजित केल्यास मंडप तोडण्याची धमकी दिल्याचाही आरोप। श्रीराम प्राणप्रतिष्ठेनिमित्त न्यूझीलंडच्या मंत्र्यांकडून भारतीयांना शुभेच्छा। मोदींचं कौतुक करत डेव्हिड सेमोरनी दिल्या जय श्रीरामाच्या घोषणा। धनुषकोडीत कोठंडा रामस्वामी मंदिरात पंतप्रधानांकडून 3.5 तास पूजा। 11 दिवसांच्या अनुष्ठानादरम्यान श्री रामेश्वरमचं घेतलं दर्शन। नवी मुंबईत भाजपचा माजी नगरसेवक भरत जाधवच्या गुंडगिरीचा व्हिडिओ समोर। भाजपच्या 2 पदाधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल। कोल्हापुरात घोडागाडी स्पर्धेत मोठा अपघात। घोडागाडी पुढे धावणारी जीप उलटली, अनेक जण जखमी। कसबा सागाव माळावरील घटना। मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवडमध्ये खासगी बसचा अपघात, 14 प्रवासी जखमी। नाशिकमध्ये उपायुक्तांचा वाढदिवस कार्यालयात साजरं करणं भोवलं। आदिवासी विकास भवनातील 48 कर्मचाऱ्यांना आयुक्तांची नोटीस। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला 10,000 क्विंटलचा दर। भविष्यात तुरी 12,000पर्यंत जाण्याचा अंदाज, शेतकरी समाधानी। मुंबई मॅरेथॉनमध्ये हजारो मुंबईकरांचा सहभाग। आयुक्त पालकमंत्र्यांचा सेलिब्रिटी आंतरराष्ट्रीय धावपटूंचाही सहभाग। हिमाचल प्रदेशात शिमल्यामध्ये 5 मजली इमारत कोसळली। इमारतीच्या बाजूला जमिनीला तडे गेल्यानं दुर्घटना, शेजारच्या इमारतीलाही धोका। दिल्लीत प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी। कर्तव्यपथावर जवानांकडून कसून सराव, कडाक्याच्या थंडीची चित्तथरारक प्रात्यक्षिकं। टाटा मोटर्सच्या पॅसेंजर कारच्या किमतीत वाढ होणार। 1 फेब्रुवारीपासून 0.7% वाढणार किमती। इलेक्ट्रिकल व्हेकलच्याही किमती वाढणार। आर्टिकल 370 सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला। निवडणुकांच्या तोंडावर काश्मीरमधील वाद मोठ्या पडद्यावर।